नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण बदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, हा 3 HP LNT कंपनीचा सोलर पंप आहे, 2019 मध्ये बसवलेला। ही विहीर आहे इथे जवळच आणि विहिरीजवळच पंप बसवलेला आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे ही सोलर पंपाजवळ जी अडचण दिसते आपल्याला, अशा पद्धतीचे पूर्ण झाडं वाढलेले आहे। तर आपल्या इथे पण सोलर पंपाजवळ अशा पद्धतीचे झाडं वाढलेले असतील तर त्यांना वेळेस काढून टाका मित्रांनो, कारण हे झाडांची सावली आपल्या सोलर पॅनलवरती येते आणि त्यानंतर आपला पाण्याचा जो प्रेशर असतो तो कमी होऊन जातो। आपल्याला पाहिजे तेवढा वॉटर डिस्चार्ज मिळत नाही आणि आपलं काम जे आहे ते वेळेत होत नाही। मित्रांनो, हे झाडं मोठे झाले, आता हे बाभुळाचं झाड आहे, हे झाड मोठं झालं, उद्या हवेने पडलं तर हे सोलर पॅनल परत सगळे फुटून जातील आणि त्यामुळे हा सोलर पंप बंद होईल। तर आपल्या इथे पण जर अशी परिस्थिती असेल तर वेळेस सावधानी घ्या, अडचण असेल ती काढून टाका आणि आपल्या सोलर पंपाची काळजी घ्या। जास्तीत जास्त दिवस आपल्याला हा सोलर पंप वापरता येईल यासाठी अशा पद्धतीची अडचण जवळ ठेवू नका। वेळेवरती सोलर पॅनल धुवत चला, त्याची काळजी घेत जा। कंट्रोलर उघडं ठेवू नका, कंट्रोलर उघडून ठेवू नका। बाहेरच्या माणसाला बोलवून त्याच्यामध्ये काही काम करण्याचा प्रयत्नही करू नका, कारण बाहेरच्या माणसांना याचं काम जमत नाही आणि ते उघडं करता, लॉक तोडता, त्यानंतर ते तसंच उघडं राहतं, आतमध्ये पाल वगैरे जाते, परत कंट्रोलर शॉर्ट होतो, अशा बऱ्याचशा अडचणी येतात। त्यामुळे आपल्या कंट्रोलरची पण काळजी घ्या। कंपनीशिवाय दुसऱ्या कोणाला बोलवून त्याचं काम करू नका आणि असे झाडं असतील तर काढून टाका, जेणेकरून आपला सोलर पंप जास्तीत जास्त दिवस चांगला चालेल आणि आपला फायदा होईल। धन्यवाद मित्रांनो।